तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त मसालेदार चमचमीत अशी छोल्याची भाजी। खूप स्वादिष्ट आणि हेल्दी आहे। मित्रांनो, छोल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे। त्यामध्ये मी छोले घेतलेले आहेत 1 वाटी भरून, दही घेतले, एक 3 ते 4 काजू, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 2 कांदे घेतलेले आहेत। चला मग वळूया नेक्स्ट स्टेपकडे। तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि आता मी कुकरमध्ये घालणार आहे छोले। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे थोडंसं पाणी। घालून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद आणि मी आता ह्याचं झाकण लावून 1-2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर मित्रांनो, आपले तिकडे आता छोले होत आहेत, तोपर्यंत मी इथे आता मसाल्याची तयारी करत आहे। आता आपण मसाल्यासाठी मी इथे कांदा कट करून घेत आहे। तर फ्रेंड्स, इथे आता कांदा कट करून झालेला आहे आणि त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे। चला आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर मित्रांनो, इथे मी एक आता मिक्सर जार घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी घालणार आहे कांदा, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर मी इथे थोडासा लसूण घालणार आहे, त्यानंतर 3 ते 4 काजू आणि थोडंसं 2 चम्मच मी इथे दही घालणार आहे। आणि आता मी झाकण झाकून मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहे। झालेला आहे। तर मित्रांनो, आता फोडणीसाठी मी गॅसवर एक कढई ठेवत आहे आणि आता मी कढईमध्ये घालत आहे 1-2 ते 3 चमचे तेल। आणि मित्रांनो, इथे आता आपले चणे छानपैकी उकडून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता मस्तपैकी। चला तर इथे आपलं आता तेल गरम झालेलं आहे। आता गरम झालेल्या तेलामध्ये मी घालत आहे जिरी, मोहरी, त्यानंतर आता आपण वाटून घेतलेला मिक्सरला जो मसाला होता तो इथे घालणार आहे मी आता। तर मी इथे आता वाटण घातलेलं आहे फोडणीमध्ये आणि आता कमी गॅसवरती छानपैकी ते परतून घ्यायचं। एक 2 ते 5 मिनिट छानपैकी परतायचं कमी गॅसवर। तर मी ह्यावरती आता एक झाकण झाकणार आहे आणि छानपैकी 5 मिनिट मी मसाला छानपैकी परतून घेणार आहे। मित्रांनो, आता आपण बघूया आपला मसाला कसा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी मसाला छान परतला गेलेला आहे आणि ह्या मसाल्यातलं आपण जो कांदा घातलेला आहे त्याचं पण कच्चेपण जे असतं कांद्याचं ते पण छानपैकी परतून होतं। चला आता ह्यामध्ये मी घालणार आहे काही ड्राय मसाले। आता ड्राय मसाल्यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट, हळदी पावडर, नंतर धनिया पावडर, इथे मी छोले मसाला घेतलेला आहे तो पण घालणार आहे, त्यानंतर मी इथे थोडासा काळा मसाला वापरणार आहे, त्यानंतर मी इथे घालणार आहे गरम मसाला। आणि आता हे सर्व मसाले छानपैकी फोडणीमध्ये परतून घ्यायचे, मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे छानपैकी। आणि आता परतून झाल्यानंतर मी त्यावरती झाकण झाकून ठेवणार आहे आणि परत 5 मिनिट मी छान मसाले शिजवून घेणार आहे। मित्रांनो, आता मी इथे थोडं मसाल्यामध्ये पाणी घालणार आहे जेणेकरून आपले मसाले खाली लागणार नाही, करपणार नाही। अगदी असं थोडंसं पाणी घालायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं आणि परत झाकण झाकून थोडा वेळ एक अजून 2 मिनिटं छानपैकी शिजवून घ्यायचं। तर मित्रांनो, इथे आता आपला मसाला छानपैकी झालेला आहे आणि मसाल्याने तुम्ही बघू शकता तेल पण छान सोडलेलं आहे। आणि आता फायनली मी यामध्ये घालणार आहे मस्त आपण जे उकडून घेतले होते छोले ते घालणार आहे, पाण्यासहित घालायचे आणि आता मस्तपैकी परतून घ्यायचे। बघा किती छान दिसते, किती सुंदर भाजी दिसते। आणि आता यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ आणि परत मिक्स करायचं छानपैकी आणि आवश्यक असल्यास अजून थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता। आणि आता मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटं मी थोडंसं शिजवून घेणार आहे।
मित्रांनो, तयार आहे इथे आपली मस्त मसालेदार चमचमीत अशी छोलेची भाजी. चला मग आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया. चला तर मग तयार आहे इथे आपली आता छोल्याची भाजी. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.